नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 15 एप्रिल 2026. तर आजपासून पुढील 19 तारखेपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे. एकंदरच तापमान काही ठिकाणी 44 पर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे. तरी आपण शेतकरी बंधूंनो तापमानापासून दक्षता घ्यावी. दुपारच्या वेळेमध्ये सावलीला जास्त थांबावे. एकंदरच राज्यामध्ये पाऊस देखील येणार आहे. तो कोणत्या तारखेला पाऊस येणार आहे? एकंदरच पाऊस हा 19 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये 19 तारखेला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर परत पुन्हा 19-20 तारखेला या भागामध्ये दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ते 2 दिवस. मात्र 21 पासून ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पहा, 21 पासून पाऊस खूप मोठा नाही, म्हणजे मागच्या दिवसा पाऊस पडला तसा मोठा पाऊस नाही, पण बऱ्याच ठिकाणी हा देखील पाऊस पडणार आहे. तर पाऊस हा 21 तारखेचा पाऊस पहा, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये पडणार आहे. तोच त्यामध्ये परांडा, भूम, बार्शी, तुळजापूर, लोहा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 21 तारखेला 20 किंवा 21 तारखेला या भागामध्ये थोडंफार एका दिवसाने लवकर सुरुवात होण्याची देखील शक्यता आहे. हा दक्षिण भागामध्ये 20-21 तारखेला. तसेच 21 तारखेला पारनेर, आष्टी, पाथर्डी या भागामध्ये, राहुरी, नेवासा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पण एकंदरच ह्या जिल्ह्यामध्ये सांगत आहे, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. त्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर, सासवड, येवला या भागामध्ये, पुण्याच्या ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मेंढा, पाटण, कोरेगाव या शिंगणापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता, पण ह्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 19-20 तारखेला. तसेच इकडे पण काही ठिकाणी जोरदार, कमी वेळेमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, म्हणजे 10 ते 15 ते 20 मिनिटे यापर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड, येवला, नांदगाव या भागामध्ये, डिलोरी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ, बोदखेड, चाळीसगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. एकंदरच पहा, मी जे तालुके सांगत आहे त्या तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये पडेलच याची शाश्वती नाहीये. पण त्या जे तालुके जे सांगत आहे त्या तालुक्यामध्ये जवळपास 25 ते 50% या तालुक्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. पाऊस म्हणजे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस पडेल याची शाश्वत, पण वातावरण त्या तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि सर्वत्रच पाऊस पडणार नाही, तो वादळी वाऱ्यासह पाऊस आहे. त्यामध्ये काही वातावरण आलं तर वाऱ्यासह जिरून सुद्धा जाणार आहे, असं परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर धुळे, साक्री या भागामध्ये वातावरण थोडे कमी राहण्याची शक्यता आहे, पण इथं सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाहीये. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जास्त थोडाफार बाधित होण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हा पाऊस, इकडे जे पाऊस आहे तो पहा 21 आणि 22 तारखेला पाऊस आहे. इकडे 21-22 तारखेला हे वातावरण इकडे जास्त राहण्याची शक्यता आहे वरच्या भागामध्ये, 21 आणि 22 तारखेला. तर 21 आणि 22 तारखेला फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद या भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. वादळी स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज, त्यामध्ये जास्त पाऊस नाही, पण वादळी वातावरणाचा धोका जास्त आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद, बदनापूर आणि आंबडगंज, सांगली, परतूर, मंठा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, वादळी स्वरूपामध्ये पावसाची. तसेच बीड जिल्ह्यामध्ये केज, धारूर, अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव, आष्टी, पाटोदा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, वादळी स्वरूपामध्ये. पण बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीये, मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाहीये. वातावरण निर्माण होण्याची शक्यता, बऱ्याच ठिकाणी वातावरण तयार होईल, पण पाऊस मोठा नाही. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर या भागामध्ये आणि गंगाखेड, पालम या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्यंतरी पाथरी या भागामध्ये वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत, औंढा, नागनाथ आणि इकडे सेनगाव, कळमनुरी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, पण क्षेत्राने कमी राहणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी या भागामध्ये 20 तारखेला 20 आणि 21 तारखेला इकडे या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, मुखेड या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. तसेच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, शेळगाव आणि खामगाव, मोताळा या भागामध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तिथे सुद्धा पावसाचा अंदाज आहे. बऱ्याच ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोलवड या भागामध्ये आहे. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये तोलारा, अक्कलकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर या भागामध्ये, पातूर या भागामध्ये सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव, रिसोड, करंजा, मनोरा या भागामध्ये देखील
वादळी स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर, बाबुळगाव आणि धारवा या भागामध्ये जास्त वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर, खामगाव या भागामध्ये जास्त वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच आता विदर्भामध्ये देवळी, वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी, हिंगणघाट, समूद या भागामध्ये जास्त वादळी स्वरूपामध्ये आणि आर्वी, आष्टी या भागामध्ये पावसाचे अंदाज जास्त आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोडा, चिमणूर या भागामध्ये जास्त वातावरण आणि ब्रह्मपूर या भागामध्ये वाऱ्यांची शक्यता आहे. एकंदरच तर इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये कौटळे, भीमापूर या भागामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इथे सुद्धा एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच पवनी, तुमसर या निपाणी या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी 22 तारखेला, 22 आणि 23 तारखेला या भागामध्ये, 22-23 तारखेला या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली भागामध्ये, धानोरा, कुरखेडा या भागामध्ये 22-23 तारखेला, गोंदिया या भागामध्ये 22-23 तारखेला राहण्याची शक्यता आहे. एकंदरच हा 24 तारखेपर्यंत असं वातावरण शक्यता मात्र 25 तारखेला वातावरण कमी होणार आहे आणि 26 तारखेला लग्नतीत आहे. बऱ्याच ठिकाणी लग्नतीत असल्यामुळे वातावरण कसे राहील आपल्याला शेतकरी व लग्नाकांच्या दोन्ही मंडळीला थोडीफार चिंता पडत असते. पण 26 तारखेला वातावरण अजून पावसाचं कमी राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण हे जवळपास 90% वातावरण 26 तारखेला कमी होणार आहे शेतकरी. त्यामुळे जास्त घाबरण्यासारखे नाही. पण जिथे काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मिती देखील काही ठिकाणी होऊ शकते, तिथं नाकारता येत नाही. पण बऱ्याच ठिकाणी 26 तारखेला वातावरण कमी होणार आहे. त्यामुळे लग्नतिथीला जे संभावित शेतकऱ्याला चिंता वाटत होती की पाऊस येणार, ती चिंता थोडी कमी होणार आहे. 90%च पावसाचं वातावरण नाहीये, फक्त 10% पावसाचं वातावरण स्थानिक वातावरणातून शक्यता आहे. एकंदरच परत पुन्हा पाऊस देखील वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे 28 तारखेपासून पुढे. पण तो अंदाज आपण नंतर देणार आहोत. एकंदरच हा झाला आपला अंदाज. तर आपला जर अंदाज आवडला असेल तर आपल्या माऊली चितणे हवामान अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.